श्री गुरुचरित्र अध्याय 44 मराठी भावार्थ. श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते. त्यात एक विणकर होता. तो अत्यंत गुरुभक्त होता. तो संसाराची कामे आटोपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे. तो मठाचे अंगण झाडीत असे. श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे. शिवरात्रीला विणकराचे मातापिता यात्रेला निघाले. त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्री गुरूंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजेच श्री शैलय पर्वत आहे. मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही. एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती. सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले. नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले, पण तो विणकर एकटाच मठात राहिला. श्री गुरूंनी त्याला विचारले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाही गेलास? तेव्हा तो श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, तुमचे चरण हीच माझी यात्रा. मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात. शिवरात्रीचा दिवस आला. त्यावेळी श्री गुरु संगमावर गेले होते. दुपारी तो विणकरही स्नानास गेला. त्याला शिवरात्रीचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान केले. श्री गुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्री गुरु समोर उभा राहिला. श्री गुरु त्याला म्हणाले, सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशैल पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते. तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तो म्हणाला, कधीच गेलो नाही आणि स्वामी, तुमचे चरण सोडून कुठे जावेसेच वाटत नाही. तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहेत. त्याचा दृढ भाव पाहून श्री गुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस. मी तुला श्रीशैल पर्वताचे दर्शन घडवितो. मी सांगितले की मग डोळे उघड. मनोवेगाने श्री गुरु त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले. श्री गुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्रीशैल पर्वत त्याच्या दृष्टीस पडला. अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, असा गोंधळल्यागत काय पाहतोस? लवकर क्षौर कर, स्नान कर आणि दर्शनाला जा. श्री गुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला. तिथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले. ते त्याला विचारू लागले, तू कोणत्या रस्त्याने आलास? असे गुपचूप येणे तुला शोभत नाही. माता पित्यास नम्रपणे तो म्हणाला, आम्ही आजच दुपारी आलो. आत्ताच श्री गुरूंच्या बरोबर आलो. परंतु कोणाचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना. पण कोणाजवळही काही न बोलता त्याने क्षौर केले व स्नान केले. सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला. परंतु काय आश्चर्य, त्याला शिवलिंगाच्या जागी श्री गुरु बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते. विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हेच शंकर आहेत. त्याने श्री गुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला, स्वामी, मला इथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे. सर्वजण आपलीच पूजा करीत आहेत. असे असताना इथे येण्याची काय गरज होती? श्री गुरु म्हणाले, भक्ता, सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे हे खरे, पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असतेच. ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे. विणकरांच्या विनंतीवरून श्री गुरूंनी त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले. एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्री गुरूंचा शोध घेत होते. सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले. श्री गुरु विणकरांसह सर्व जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तिथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलावण्यास मठात पाठविले. विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले, तू क्षौर का केलेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्री गुरुबरोबर वायुवेगाने श्रीशैलास गेलो होतो. तेथील हा प्रसाद आणला आहे. गुरु संगमावर थांबले आहेत. त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावण्यास सांगितले आहे. परंतु लोकांचा विश्वास बसेना. पुढे 15 दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले लोक परत आले. तेव्हा विणकर श्री गुरूंसह तेथे आला होता. याची त्यांना विचारणा केली असता खात्री झाली. श्री गुरु महिमा अपार आहे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 45 मराठी भावार्थ. एके दिवशी नंदी नावाचा कोड उठलेला एक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. प्रथम त्याने तुळजापूरला अंगावरचे कोड जावे म्हणून देवीची 3 वर्षे आराधना केली, उपवास केले, खूप कष्ट काढले. तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली, तू चंदला परमेश्वरीच्या दर्शनास जा.
त्याप्रमाणे तो चंदला परमेश्वरी स्थानी गेला. तेथे त्याने 7 महिने उपवास व पुरुषचरण केले. तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गाणगापूरला जा. तेथे त्रैमूर्तीचे अवतार मनुष्यरूप धारण करून वास्तव्य करीत आहेत. तेथे तुझे शरीर चांगले होईल. परंतु तो देवी मातेला म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ असताना मला मानवाकडे पाठवित आहेस. प्रथमच मला तसा आदेश दिला असतास तर मी तुझी इथे आराधना करीत बसलो नसतो. तेव्हा तू मला बरे तरी कर, नाहीतर मी प्राणत्याग करेन. असे बोलून तो तेथेच धरणे धरून बसला. त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला. तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांना तोच स्वप्न दृष्टांत झाला. सर्व पुजारी त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्न पडले, त्यानुसार तू आता देवीला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर आम्ही तुला येथून बाहेर घालवू. तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पारणे केले, देवीची पूजा केली आणि तेथून निघाला. गाणगापुरात येऊन तो मठात गेला. श्री गुरु संगमावर आहेत असे त्याला शिष्यांकडून समजले. तो संगमावर गेला आणि स्वामींचे दर्शन घेऊ लागला. तो मनात संशय धरून आला आहे असे श्री गुरूंना अंतर्ज्ञानाने समजले. ते त्याला म्हणाले, मनात संशय धरून का आलास? देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले? आपल्या मनातील विचार श्री गुरूंनी ओळखलेले पाहून तो अत्यंत खजील झाला. तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला, स्वामी, मी अज्ञानाने वेढून गेलो होतो, स्वहित जाणत नव्हतो. असे म्हणून त्याने आपले पूर्वायुष्य व व्याधीमुळे होत असलेला त्रास श्री गुरूंना सविस्तर सांगितला. श्री गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितले, याला संगमावर घेऊन जा. त्याची जुनी वस्त्रे फेकून त्या स्नान घालून अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा आणि लगेच इकडे भोजनासाठी घेऊन या. तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे त्वरेने संगमावर गेले. तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला. तो त्याचा वर्ण पालटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालेपर्यंत त्याचे शरीर चांगले कांतिमय झाले. सोमनाथाने त्याची जीर्ण वस्त्रे दूर टाकली. ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली. नवीन वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामींच्या चरणापाशी आला. तेथे जमलेले लोक विस्मयचकित झाले. नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने त्यांची स्तुती केली. श्री गुरूंनी त्याला सर्व अंग निरखून पाहण्यास सांगितले. तेव्हा अंगावरचे सर्व कोड नाहीसे झाले होते, परंतु पोटरीवर थोडासा डाग होता. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मनुष्य काय करेल असा संशय मनात धरून तू आलास, त्यामुळे हे थोडेसे राहिले आहे. माझी स्तुती कर, म्हणजे तुझे उरलेले कोडही जाईल. तो म्हणाला, मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार? तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू तोंड उघडून जीभ बाहेर काढ. तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली. त्यावेळी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने स्वामी चरणी मस्तक ठेवले आणि परत तो उठला, तो स्तोत्र म्हणतच. त्यानंतर त्याने अनेक स्तवनाच्या काव्यरचना केल्या, त्यामुळे त्याचे उरलेले कोडही नाहीसे झाले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठपरिहारो नाम पंचदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 46. मराठी भावार्थ. हिप्परगी नावाच्या गावात कल्लेश्वर नामक एक शिवलिंग होते. ते मोठे जागृत देवस्थान होते. तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. तो मोठा उत्तम कवी होता. तो रोज 5 कविता करीत असे. कल्लेश्वराविषयी तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे. तो शंकराचा अनन्य भक्त होता. सर्व लोक त्याला म्हणत, तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे. श्री गुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो, तेव्हा तू त्यांची स्तुती काव्ये का करीत नाहीस? तेव्हा तो म्हणत असे, मी माझी जिव्हा कल्लेश्वराला अर्पण केली आहे. दुसरे अनेक देव आहेत व माणसेही आहेत, त्यांची स्तुती मी करणार नाही. असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला. पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली. रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची स्तुती तो करीत असे. पण त्या दिवशी त्याला खूप झोप आली. तो देवळातच निजला असताना त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्री गुरु बसलेले आहेत आणि तो त्यांची पूजा करीत आहे. शिवलिंग दिसतच नव्हते, श्री गुरुच दिसत होते व ते त्याला विचारित होते, अरे, तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना, मग तू माझी पूजा का करतोस? मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले. श्री गुरु हेच शिव, तेच अवतार घेऊन आले आहेत. आपण उगीच त्यांची निंदा केली व त्यांना कमी लेखले.
हेच सद्गुरू आहेत यात शंका नाही. त्यांची भेट घेतलीच पाहिजे असे मनाशी ठरवून लगेच तो श्रीगुरूंच्या भेटीसाठी गेला. त्यांना पाहताच त्याने श्रीगुरूंसमोर लोटांगण घातले, त्यांचे चरण धरले व म्हणाला, महाराज, माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते, त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही. तरी मला क्षमा करावी. परंतु आता तुम्हीच साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. माझी मनोकामना पूर्ण केलीत. जणू काही कल्लेश्वरच मला प्रसन्न झाला आहे असे मला वाटत आहे. तेव्हा हे जगद्गुरू मजवर कृपा करा. तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. माझे अंतःकरण स्थिर झाले. मला तुमच्या शिष्यवर्गात समाविष्ट करून घ्यावे असे म्हणून नरहरीने षोडशोपचार त्यांची पूजा करून मानसपूजेचे काव्यमय वर्णन केले. तेव्हा श्रीगुरू तत्क्षणी म्हणाले, लोकांना मी स्वप्नात भेटलो तरच खरा वाटतो. मी इथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप पूजोपचार आठवून त्यावर कविता रचली असे सांगून त्या कवीला स्नान म्हणून वस्त्रे दिली. माझ्या दृष्टीने ही कल्लेश्वर श्रेष्ठ आहेत. तू त्यांचीच नित्य सेवा कर. मी तेथे आहे असे श्रीगुरू म्हणाले. तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्हीच माझे कल्लेश्वर, तुम्हीच त्रिमूर्तीचे अवतार आहात. तुमचे पाय आता सोडायचे नाही असा माझा निर्धार आहे. अशी स्वामींची प्रार्थना करून तो गाणगापुरातच श्रीगुरूंच्या सेवेसाठी राहिला. इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरी कवीश्वर वरप्राप्ती नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः. श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 47. मराठी भावार्थ. गाणगापुरात श्रीगुरू असताना दिवाळीचा सण आला. तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्रीगुरूंनी आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. श्रीगुरूंनी त्यांना म्हटले, मी सर्वांच्या घरी कसा येणार? तुम्हीच याचा विचार करा. तुम्ही आपसात वाटणी करून काय ठरते ते मला कळवा. तेव्हा ते आपसात विचार करू लागले, परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना. त्यांचे निराकरण करण्यासाठी श्रीगुरू म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन. ते ऐकून सर्वजण हात जोडून श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, तुम्ही आमच्यात उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये. सर्वांना समदृष्टीने पाहावे. तुम्ही कोणालाही निराश करू नये. जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तेव्हा स्वामींनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणत नाहीत. तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या कानात सांगितले, मी तुमच्या घरी येणार आहे. हे कोणाला सांगू नको. आता इथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा. अशा प्रकारे श्रीगुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठविले. हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला. तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी, ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, आम्ही इथेच राहणार आहोत. मनाला लावून घेऊ नका. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करावयाचे होते. तेव्हा श्रीगुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपांनी 7 गावी गेले आणि 8व्या रूपाने गाणगापुरी राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होतेच. कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले आणि म्हणाले, 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत. हे कसे म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्री गुरूंजवळ आहे अशी खूण दाखवू लागला. सारे लोक थक्क झाले. तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत इथेच होते, कोठेही गेले नाहीत. खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. श्री गुरु हे खरोखर त्रैमूर्तीच आहेत. हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक जण सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अष्टस्वरूपधारणं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 48. मराठी भावार्थ. गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता. तो शूद्र होता. त्याने काया वाचा मनाने गुरुभक्ती केली. श्री गुरु रोज नित्यनेमाने संगमावर स्नानासाठी जात असत. त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे.
श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे. तसेच दुपारी श्री गुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे, परंतु श्री गुरु त्याच्याजवळ काहीच बोलत नसत. एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्री गुरूंनी त्याला विचारले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा शूद्राने विनंती केली, माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे. मी शेतात जोंधळे पेरले आहेत. तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे. आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे. तेव्हा श्री गुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले, तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी, गुरुवाक्यच मला प्रमाण आहे. दुसरा भावच माझ्या मनात नाही. तेव्हा श्री गुरूंनी आज्ञा केली, मी संगमावर जात आहे. मध्यान्ही परत येईल. तोपर्यंत सर्व पीक कापून टाक. असे त्या शूद्राला सांगून श्री गुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे. असा विचार मनात करून त्याने लगेच लोक जमविले व तो पीक कापू लागला. त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला, पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले. श्री गुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला. त्याने श्री गुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखविले. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे उगीच कापलेस रे, मी तुला गमतीने सांगितले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला प्रमाण, तीच मला कामधेनू. त्याची गुरुनिष्ठा पाहून श्री गुरु म्हणाले, तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस, तुला खूपच मोठे फळ मिळेल. पर्वतेश्वराची बायको व मुले शोक करू लागली. आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होते. शूद्र सर्वांना समजावून सांगत होता, माझ्या श्री गुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनू आहे. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे. अशा रीतीने 8 दिवस गेले. मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले. साऱ्या देशातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला. गाव नापीकच ठरला, पण शूद्राचे पीक दसपट झाले. एकेका मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले. एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षण चकित झाले. देशाचा दुष्काळापासून बचाव झाला. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायको मुलांना प्रचिती आली. तिने आपल्या पतीची क्षमा मागितली. नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व श्री गुरुदर्शनासाठी गेले. त्यांनी अनेक उपचारांनी श्री गुरूंची पूजा केली. नंतर 1 महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले. सर्व गावाचे पीक हातचे गेले तेव्हा त्याने आपल्या कोठारातील अर्धे पीक गावाच्या अधिकाऱ्याला दिले. दृढ भक्ती असेल त्याच्या घरी दैन्य कुठले, त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील. लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानम नाम 48 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 49 मराठी भावार्थ. ह्या अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिवपार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात. पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मनी धरून प्रश्न विचारला. तो प्रश्न त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय. सिद्धजनांनी गुरुगीता शंभू मुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली. ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्यायात न्यास, कवच आदीही सांगितले आहे. देहधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला. तेव्हा शंकराने गुरुविना ब्रह्म नान्यत, गुरुशिवाय अन्य परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले. नंतर गुरुची महती, गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादींचे विस्ताराने वर्णन केले आहे. गुरु या 2 अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धार करता आहे याचेही वर्णन केले आहे. पुढे गुरुगीता कोठे, केव्हा म्हणावी, तिच्या पाठाची फलश्रुती काय हे सर्व सांगितले आहे. कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थमहिमा निरूपणं नाम 49तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 50 मराठी भावार्थ.
9व्या अध्यायात एका धोब्याने म्लेंच्या राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते. तो धोबी पुन्हा जन्मला तेव्हा बिदरचा बादशहा झाला. तो आनंदात राहत होता. तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना होती. तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे. त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत. हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेच्छ त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीसच जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत. तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वांठाई आहे. म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा. राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्मे केली. अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला. अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड बरा होईना. काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितले व पापविनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला. राजाने तिथे जाऊन स्नान केले. तो त्याला तिथे एक यती भेटला. त्या यतीने त्याला सांगितले, राजा, तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील. तू गाणगापुरात जा. तिथे एक संन्यासी महानुभव राहतात. त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल. तेव्हा राजा गाणगापुरात गेला. प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठाव ठिकाणा त्याला सांगेनात पण तो रागावला नाही. त्यांनी त्याला संगमावर पाठविले. संगमावर स्वामी भेटले. त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली. तेव्हा पूर्वजन्मी आपण एक रजक होता वगैरे सर्व त्याला आठवले. त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली. श्री गुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला. मग स्वामींनी आपले राज्यैश्वर्य पाहावे अशी विनंती केली. राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले. राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले. तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थात स्नान करून गाणगापुरात परत गेले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमनम ऐश्वर्यावलोकनम नाम 55तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 51. मराठी भावार्थ. बिदरच्या बादशहाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरास परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला. मी फार काळ प्रकट राहिलो तर बादशहा पाठोपाठ अनेक म्लेच्छ इथे येतील आणि त्यांचा येथील भक्तांना आणि ब्राह्मणांना उपद्रव होईल. म्हणून आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जातो असे उघड सांगावे. देहाने शिष्यांसहित आपण श्रीशैल यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला. भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असताना खूप विनवण्या केल्या. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, आम्ही याच गावात राहू. अमरजा संगमात नित्य स्नान करू. प्रेमाने गुप्तपणे मठातच राहू. तरी तुम्ही चिंता करू नका. त्यांच्या पश्चात मठात नित्यसेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले. भक्तजनांची जी इच्छा असेल ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतास जाण्यासाठी निघाले. तेव्हा भक्त लोक विचार करत करत मठात परत आले. तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना, कारण श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले. भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळ गंगेच्या तीरावर राहिले. त्यांनी शिष्यानं सांगितले, मला फुलाचे आसन तयार करा. मला पैल तीरास जायचे आहे. आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा. श्री गुरूंची आज्ञा होताच शिष्यांनी शेवंती, कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहारी आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. तुम्ही गावात यावे असे भक्तांना सांगून श्री गुरु फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी निरोप घेताना श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्ही निजस्थानाला जातो. तेथे पोहोचल्याची खूण म्हणून फुले पाठवू. ती शेवंतीची फुले असतील. त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा. निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो. आणखी एक खूण सांगतो. गायनात माझे स्मरण करावे. जे
असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहीन. जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील. श्री गुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांचेकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले. नंतर ते दिसेनासे झाले. त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले. थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांचेकडे येताना दिसले. ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले, आम्ही श्रीगुरूंना पाहिले. आम्ही पैलतीरावर होतो. तिथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले. त्यांचा वेश संन्यासाचा होता. त्यांच्या हाती दंड होता. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तुम्ही आपापल्या स्थानास जावे. माझी भक्ती करून वंश परंपरा सुखाने राहावे. प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे. असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले. नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. नामधारकाने सिद्धींना श्री गुरूंचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले तेव्हा ते म्हणाले, कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती यांना श्री गुरूंनी परत जाण्यास सांगितले. मी मात्र श्री गुरूंच्या संगतीतच राहिलो. गृहस्थाश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते. श्री पर्वतावर 3 आले व मी 4था होतो. सायनदेव साखरे, 2 श्रेष्ठ कवी नंदी व नरहरी आणि मी अशा 4घांनी ती पुष्प घेतली. श्री गुरूंचा महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूच आहे. हे असे गुरुचरित्र पुस्तक रूपाने जे लिहितील ते पवित्र होतील असा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुनिजानंद गमनम नाम 150तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 52 व 53. मराठी भावार्थ. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झालेले पाहून सिद्धमुनींना संतोष झाला. त्यांची भावसमाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हातांनी कुरवाळले. त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले आणि म्हणाले, शिष्योत्तमा, भानावर ये. तू भवसागर तरून गेलास, पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील. मग बाकीचे लोक कसे तरतील? तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले. तू जे एकाग्र मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग असे सिद्धींनी नामधारकाला परोपरीने सांगितले. तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुराया, तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात. तुम्ही विश्वाचा आधार आहात. तेव्हा श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजे कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा. शिष्याची ती विनंती ऐकून आणि त्याची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंतचा सारांश सांगितला. तो हा 52वा अध्याय. तसेच श्री गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताना शुचिर्भूतता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितले आहे. मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा. त्याने मोठे पुण्य लाभते. पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे. तसेच ब्राह्मणांचीही यथोपचार पूजा करावी. प्रत्येक अध्यायाची एक ओवी रचून त्या ओवीरूप रत्नांची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर ती सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम 250तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे 250 सारे अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रं संपूर्णम्. ओम तत्सत्.